म्हणून म्हटलं ना तुला इरीवरून. अहो माय, इथं कुठे ठोक आहे. बोलू ए पोरा, भरणं करून हापशीवरून आण बरं. दिवसभर आपसलं तरी थेंबर पाणी येत नाही हो माय. काय पाहता हो घरात? काही नाही वा, पुराट पाहतो. अरे पोरांनो, नाल्याजवळच्या इरीला लई पाणी आहे. बाबा, ओ बाबा, काय गो पोरी, काऊन थांबवलं? काय झालं? लई हैराण आहात बाबा. तसं काय नाही हो पोरी. तुमचा चेहरा सांगते समज. पीक नाही, पाणी नाही, जीवाचं काहीतरी करावंसं वाटतं. तुम्ही आहात तर समजा जग आहे. येणार बाबा, पाणी नक्की येणार. बाळानं काही पण करी, पण तुम्हाला मोठं कधी बाळानं, तुम्हाला सोडून कुठंही नाही राहणार. पांडुरंग, ओ पांडुरंग, काय करता तिकडं? ये इकडं बस. काय करो बुवा, लई घोर जीवाला. समध्या गावाची तेच गत आहे. कामासाठी गावामध्ये राहावं की शहरामध्ये जावं, मले भी तेच विचार येते. खरं आहे की पांडुरंग? पाण्याचा लई बिकट प्रश्न. प्यायलाच पाणी नाही तर शेतीचं काय? नारायण, ओ नारायण. काय ना, काय करताय तुम्ही दोघं इथं? काही नाही, शहरामध्ये कामाला जावं. त्या ग्रामसेवकाबाई होय करणार आहे. होय होय, ग्रामसेविकाच होय आपल्या गावाचे. काय मंडळी, कसली चर्चा करताय? समद वाटोळं झालं आमचं, म्हणूनच गाव सोडून शहरात कामाला जावं. असं काय कारण आहे शहरात जायचं? पीक नाही, पाणी नाही, कामधंदा नाही, काय करावं तरी काय इथं राहून? तुम्ही जबाबदार आहात आजच्या परिस्थितीला. काय आम्ही पाण्याचं महत्त्व तुम्ही जाणलं नाही आणि समजलं पण नाही. ते कसं वा? पावसाचं पडणारं पाणी तसंच वाहत गेलं, पण त्या पाण्याला कोणीही अडवलं नाही. मॅडम, पाणी तरी अडवता येते का? चला तर मी तुम्हा सर्वांना सगळं समजावून सांगते. बंधूंनो, शासन राबवित असलेल्या योजनेचा पुरेपूर उपयोग तुम्ही लोकांनी घेतला नाही, म्हणूनच ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. मॅडम, शासनाच्या योजना तरी कोणत्या आहेत? पावसाळ्यात बांध बांधून पाणी अडवणे, पावसाचे व्यर्थ वाया जाणारे पाणी जमिनीत मुरवणे, जेणेकरून जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहीर व हातपंपांची पातळी वाढेल व पाण्याची कमतरता भासणार नाही. गाव सुजलाम आणि सुफलाम होईल. बराबर आहे मॅडम तुमचं, म्हणूनच त्या नाल्याजवळच्या इरीला पाणी आहे. अगदी बरोबर पांडुरंग. चला तर गावकऱ्यांनो, आपण सगळे जण आपल्या गावाच्या जलसंधारणाच्या कामाला लागूया. काय जनाबाई, कसं चाललंय आता? बाईसाहेब, आता लई बरं आहे जी. तुम्ही दिलेल्या सल्ल्यानी आमचंच नाही तर समध्या गावाचं काय पलट झालाय. सर्व गाव सुखी आहे.